नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 28 जून 2026. मित्रांनो, चालता चालता बोलता बोलता हवामानाचा अंदाज सांगता सांगता जूनचे फक्त आता 3 दिवस उरले आहेत. तरी सुद्धा राज्यात समाधानकारक पाऊस नाही. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनल या ग्रुपमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, संबंध जून मध्ये जवळपास महाराष्ट्रात पावसाची तूट ही 60% अधिक आहे. आपण जर जिल्हावार त्याची जर माहिती पाहिली तर अतिशय धक्कादायक माहिती समोर येते. मुंबईमध्ये जूनमध्ये 72% तूट पावसाची आहे. कोकणामध्ये सर्वाधिक तूट आपल्याला पावसाची जूनमध्ये दिसून येते. म्हणजे एकूण मित्रांनो, अल्निनोचा इफेक्ट, त्याचा परिणाम तरी काय असतो, तर या जून महिन्याने आपल्याला तो दाखवून दिलेला आहे. परंतु आता उर्वरित जून महिन्याचे दिवस कसे असतील, राहिलेले 3 दिवस, आणि जुलैचा पहिला आठवडा कसा असेल, हा अंदाज आपल्याला पाहायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यामुळे कृपया सर्वांनी व्हिडिओ पहा. मित्रांनो, एक 8 ते 10 दिवसाचा अंदाज आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये त्याचबरोबर कुठल्या प्रणालीमुळे पाऊस पडणार आहे, त्यानंतर मित्रांनो या पावसाचं प्रमाण किती असणार आहे, आणि या पावसाचं प्रमाण असल्यामुळे किती असणार आहे त्याचे काही पुरावे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आणि नद्यांना पूर येणारा कुठले कुठले प्रदेश, विभाग याच्यामुळे डॅमेज होणार आहेत, त्या सर्वांची माहिती यामध्ये ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हे उपग्रह प्रतिमा आहे. यामध्ये आपल्याला बाष्प पुरवठा राज्याला दिसतो. याकडे जर आपण नजर टाकली तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात बाष्पाचा भरपूर पुरवठा सध्या आहे. त्या मानाने कोकणात सुद्धा कमी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ज्याही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सध्या आहेत, उत्तर महाराष्ट्र आहे. उत्तर महाराष्ट्रातील मित्रांनो, नंदुरबार, जळगाव, धुळे, माझे नंदुरबारचे मित्र कंपनी, जळगावचे मित्र कंपनी, त्याचबरोबर मित्रांनो आर्वी, यवतमाळ जिल्ह्यातले या ठिकाणचे माझे मित्र कंपनीत. मित्रांनो, या भागात सुद्धा तुम्हाला आता पाऊस होणार आहे. साधारणतः 29 तारखेपासून, 28-29 तारखेपासून ही सर्व प्रक्रिया आता बदलणार आहे, आणि राज्याच्या उत्तर पूर्व आणि सर्व भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. दक्षिणेकडे सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. त्या कशा पद्धतीने असेल ते पाहू आपण. मित्रांनो, हे ECMWF मॉडेल आहे. या मॉडेलनुसार जर पाऊस पडला तर निश्चित राज्यात मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. त्यामध्ये विशेषतः मित्रांनो 65 मिलीमीटर पेक्षा 65 ते 120 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो. त्याच्या पुढे सुद्धा मुंबई आणि घाटात 200 मिलीमीटर पर्यंत पाऊस जाऊ शकतो. महाराष्ट्राचा जो अंतर्गत भाग आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यानंतर मित्रांनो नागपूर विभाग, या ठिकाणी अमरावती विभाग, या विभागात पाऊस आहे. नाशिक विभागात पाऊस आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव या विभागात मित्रांनो, या खानदेशामध्ये पावसाचं प्रमाण आहे. या भागात सुद्धा अशा पद्धतीनं पाऊस हा राहणार आहे. वेगवेगळ्या मॉडेलनुसार आपण पाहू. मित्रांनो, ही 28 तारखेची इमेज आहे आजची. हे मित्रांनो भारत FS हे मॉडेल आहे. हे भारतीय बनावटीचं आहे. त्यामुळे या मॉडेलने सुद्धा मित्रांनो आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगावकडे पाऊस दाखवलेला आहे. अंतर्गत महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर एरियात पाऊस दाखवल्यामुळे यातील जालना दक्षिण आहे, परभणी आहे, नांदेड आहे, बीड आहे. मित्रांनो, या भागात तुम्हाला इथे दिसतंय. इथं घाटावर या 28 तारखेला घाटावर या मॉडेलने पाऊस कमी दाखवलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्याच्या काही भागात त्यांनी चांगला पाऊस दाखवलेला आहे. या ठिकाणी नांदेडचा भाग आहे, तिथं हलका ते मध्यम पाऊस दाखवलेला. परंतु मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 28 तारखेला या मॉडेलने चांगला पाऊस दाखवलेला आहे. मित्रांनो, त्याच तारखेचं हे तेच मॉडेल हे 29 तारखेचं आहे. 29 तारखेला या मॉडेलने घाटावर चांगल्या पावसाच्या जबरदस्त ऍक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत. अगदी मित्रांनो, या ठिकाणी 100 ते 150 मिलीमीटर पर्यंत पावसाच्या नोंदी होतील. मराठवाड्यातल्या मित्रांनो, जो दक्षिण मराठवाडा आहे, यामध्ये लातूर, धाराशिव या भागात चांगला पाऊस दाखवलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बीडच्या दक्षिण भाग चांगला पाऊस दाखवलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागात पाऊस दाखवलेला आहे.
नाशिक विभागात या मॉडेलने सध्या पाऊस कमी दाखवलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात मित्रांनो अमरावती वगैरे सॉरी पश्चिम विदर्भात अमरावती या भागात पाऊस दाखवलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या मॉडेलने आपल्याला अतिशय जबरदस्त पाऊस मित्रांनो नद्यांना पूर येणारा पाऊस हा कुठल्या कुठल्या विभागात होईल आणि किती मिलीमीटर होईल त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो साधारणतः या मॉडेलनुसार जर पाऊस पडला तर 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगाव या साईडकडे दिसत आहे. मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातला भाग आहे काही पश्चिम विदर्भातला भाग आहे. या भागात आपल्याला जबरदस्त पावसाची ऍक्टिव्हिटीज आहेत. मित्रांनो हा उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे. उत्तर आणि पूर्व महाराष्ट्र. दक्षिण महाराष्ट्रात या मॉडेलने पाऊस कमी दाखवलेला आहे. विशेषतः आपण जे काल परवा राऊंड केला होता या मॉडेलने या ठिकाणी इथं पाऊस कमी दाखवलेला आहे. दक्षिणेकडे मित्रांनो दक्षिण कोकणात यांनी जबरदस्त पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. अगदी त्या सांगली सोलापूर पर्यंत जाणार आहेत. या सर्व जर गोष्टीचा विचार केला तर निश्चित राज्यात मित्रांनो हे एकूण 3 तारखेचं इमेज आहे ही 3 तारखेपासून राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. यात कुठेही दुमत नाही. अतिशय जबरदस्त नद्यांना पूर येणारा उत्तर महाराष्ट्राचा भाग, पश्चिम विदर्भ, मराठवाडा या भागात जबरदस्त पावसाच्या नोंदी या ठिकाणी मॉडेलने दाखवलेल्या आहेत. इतरत्र मित्रांनो या मॉडेलने आपल्याला कमी पाऊस दाखवलेला आहे. ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी होतील असं या मॉडेलकडून या मॉडेलने जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं पूर्व विदर्भात पाऊस चांगला दाखवलेला आहे. ही मित्रांनो जवळपास 4 तारखेची इमेज आहे. 4 तारखेला जर आपण पाहिलं तर जबरदस्त पावसाच्या नोंदी आपल्याला पूर्वेकडून होताना दिसत आहे. हा कशामुळे होणार आहे तर बंगालच्या उपसागरात मित्रांनो लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे आणि ती लो प्रेशर सिस्टीम राज्याच्या उत्तरेकडून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या भागात पाऊस पडेल. नंदुरबार, धुळे, जळगावकडे सुद्धा या मॉडेलने जरी दाखवलं नसलं तर इतर मॉडेल दाखवत असतात. या भागात पाऊस पडेल, घाटावर पाऊस पडेल आणि मित्रांनो काही अंशी मी सातत्याने सांगतोय राज्यातील जलाशयामध्ये पाणी जमा होण्यामध्ये हा आठवडा म्हणजे साधारणतः 1 जुलै ते 6 जुलैपर्यंत 6-7 जुलैपर्यंत राज्यातील जलसाठे भरण्यासाठी हा पाऊस उपयुक्त असेल. मित्रांनो तो पाऊस आपल्याला 8 ते 10 जुलैपर्यंत लांबताना दिसत आहे. मित्रांनो हे एक GFSचंच मॉडेल आहे. याने सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या अंतर्गत महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा विभागामध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. घाटावर दाखवलेल्या आहेत, कोकणात दाखवलेल्या आहेत. नंदुरबार, धुळे, जळगावकडे थोड्याशा हलक्या नोंदी मित्रांनो 29 तारखेपासून यांनी या मॉडेलने दाखवलेलं हे मित्रांनो 4 तारखेचं मॉडेल आहे. 4 तारखेचा हा अंदाज आहे. निश्चित यासारखा जर पाऊस पडला तर राज्यातली पावसाची गरज भागेल, सर्वांच्या पेरण्या होतील असं या सर्व मॉडेलच्या विश्लेषणावरून आपल्या लक्षात येतं. निश्चित मित्रांनो राज्यात पाऊस होणार आहे. फक्त थोडंसं वेट आणि वॉच करा कारण थांबल्याशिवाय पर्याय नाही. कारण खऱ्या अर्थानं जे वातावरण बनत आहे ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात बनत आहे. त्यामुळे जुलैपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. तोपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा विजासह पावसाच्या नोंदी होतील. कोणाचे लागवड केलेली पिकं व्हायला जाणार नाहीत एवढी मात्र निश्चित निसर्गाने काळजी घेतलेली आहे. एवढंच आपण या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.